वार्तामध्ये सर्वांचं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनुबंध सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोक जाधव यांच्या वतीने कराओके गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। नक्की या स्पर्धा कशा पद्धतीने पार पडल्या याविषयीची अधिक माहिती घेऊया। कदम आणि या कार्यक्रम एक आगळ्या पद्धतीनं या ठिकाणी गायनाच्या स्पर्धा व्हाव्यात ही अशोकची इच्छा होती आणि 65 वर्षाची मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी 65 जणांना या ठिकाणी बोलवून या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे। परंतु जीवनामध्ये असे मित्र मिळणं देखील अवघड असतं की नुसत्या आठवणीने त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू ज्यावेळी येतात त्यावेळी त्याच्या अंतर्मनामध्ये दीपक विषयी असणारं जे प्रेम आहे आणि ही प्रेमाची ज्योत अखंडितपणे महाराजांनी अशीच तेजत ठेवावी अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले की माणसाने माणसावरती प्रेम करावं आणि याच्यापेक्षा जीवनामध्ये आपल्याला काय पाहिजे। लाखो माणसं ज्यावेळी प्रेमाने आपल्याकडे येतात, एकत्र येतात आणि मी माझ्या जीवन क्रमामध्ये फक्त एकच केले, आलेल्या माणसाचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न मी माझ्या जीवनामध्ये केलेला आहे आणि माणसाच्या मध्येच परमेश्वर पाहण्याची संकल्पना ही माझी पहिल्यापासून आहे। त्यामुळे माणसाचा चेहरा बघितला तर मी सांगू शकतो की या माऊलीच्या अंतर्मनामध्ये काय वेदना आहेत, तिला नक्की माझ्याकडनं काय हवंय। ह्याची 40 वर्षाचा अभ्यास आता झालेला आहे पूर्णपणे। परंतु राजकीय जीवनामध्ये जरी आम्ही काम करत असलो तरी राजकारण बाजूला ठेवून समाजामध्ये आपण काय करू शकतो, समाजाकरता काय योगदान देऊ शकतो आणि हे योगदान आम्ही कोरोनाच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने केलं। साधारण अशोकाचे आम्ही 300-400 लोकांनी एकत्र येऊन साधारण 3.5 लाख लोकांना जेवण देण्याचं काम त्यावेळी आम्ही केलं। सकाळी 2,500 संध्याकाळी 2,500 लोकांना जेवण दिलं। त्यानंतर ससूनच्या 200 डॉक्टरांना रोज जेवण आमच्याकडनं जायचं। परंतु एकाही आमच्या मित्राला करोना बाधला नाही त्यावेळी, ही भगवंताची कृपा आहे। त्यामुळे विज्ञान ज्यावेळी थांबतं त्यावेळी अध्यात्म चालू होते हे त्यावेळी लक्षात ठेवलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार आपण जीवनामध्ये करायला पाहिजे। त्यावेळी माणसाने माणसावरती प्रेम करण्याची जी भावना आहे ती अखंडितपणे टिकून ठेवावी। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढ्या प्रेमानं तुम्ही हा वाढदिवस माझा साजरा करता, मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी अशोक जाधव, अनुबंध सेवा प्रतिष्ठान संस्थेचा संस्थापक अध्यक्ष। 1993 साली नवरभाऊ लिमे आणि कैलासवासी निनाद बेडेकर यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने या संस्थेचा उगम झाला। दीपक भाऊ मानकर माझे गुरु आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त कराओके गायनाच्या स्पर्धा घ्यायचं कारण की भाऊ कलाकारांवर प्रेम करतात। कोरोनाच्या काळामध्ये भाऊंनी कलाकारांवर एवढं प्रेम केलं, कलाकारांना काहीच कमी पडून दिलं नाही। त्यानंतरची जी पहिली दिवाळी होती करोना काळातल्या नंतरची, त्या वेळेला भाऊंनी मला सांगितलं, अशोक माझा प्रत्येक कलाकार उपाशी राहता कामा नये। भाऊंचं कलाकारांवर खूप प्रेम होतं म्हणून मी ठरवलं की आपण हौशी कलाकारांना घेऊन हा कार्यक्रम करायचा। 65 कलाकारांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला स्पर्धेमध्ये। म्हणजे खूप आनंद होतोय मला की प्रत्येक ठिकाणी जाऊन मी ऑडियन्स घेतली, प्रत्येक ठिकाणी जाऊन। नांदेड सिटीच्या लोकांनी जवळजवळ 18 ते 20 स्पर्धकांनी भाग घेतला। वडगाव शिरीच्या लोकांनी भाग घेतला। वडगाव शिरीचे आमचे पोपळकर सर जे आहेत त्यांच्या संस्थेतील पण विद्यार्थी माझ्याकडे या ठिकाणी आले। हडपसर परिवारातून लोक आली, मांजरीतून आली, सदाशिवपेठ मधून आली। अशा सगळ्या भागातून इतका चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला आणि स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी झाली। या ठिकाणी दीपक भाऊ सुद्धा आले, त्यांनी गाणी म्हटली।
विजय कदम, मेधा चांदवडकर, ओंकार केळकर या कार्यक्रमाचे परीक्षक होते. खूप दिग्गज गायक येते. आणि आवर्जून या कार्यक्रमाला गोल्ड ऑफ मुकेश मुक्तार शहा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. जितेंद्र भुरुक, मेघराज राजे भोसले, बाबा पाटील हे सर्व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सगळ्या कलाकारांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पडला. बक्षीस समारंभ सुद्धा या ठिकाणी पार पडला आणि खूप चांगला प्रतिसाद मला या ठिकाणी मिळाला. पुणे शहराचे लाडके अध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दीपक भाऊ मानकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात कलाकार मंडळींनी साजरा केला. पुणे शहराचा सांस्कृतिक विभागाचा अध्यक्ष म्हणून मला परीक्षक म्हणून या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं आणि वेगवेगळ्या सगळ्या वयोगटातल्या लोकांची गाणी ऐकल्यानंतर खूप बरं वाटलं. परीक्षण करताना असं लक्षात आलं की या लोकांनी थोडंसं जर गाणं शिकलं तर खूप छान गाऊ शकतील. आणि सोने पे सुहागा जसं म्हणतात तसं दीपक भाऊंनी जे गाणं गायलं ते अंगावर शहारे आणणारं होतं. तर अशा या दीपक भाऊ मानकरांच्या वाढदिवसानिमित्त एक संगीताची लहर या पंचक्रोशीत उमटली आणि अतिशय स्तुत्य उपक्रम अनुबंध आणि अशोक जाधव यांनी एक खांबी तंबू म्हणजे त्यांनी जे काय काम केलेलं आहे त्याला तोडच नाही. घटकीत तो नारायणपेठेत घटकीत हडपसर घटकीत कुठे या पद्धतीने इतकी पळापळ करणारा माणूस मी पहिल्यांदा बघितला. दीपक भाऊ मानकरांना अशी माणसं जोडण्याचं जे कौशल्य आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने दीपक भाऊंनी गुणग्राहकता जोपासलेली आहे. गुणग्राहकता असलेली लोक आपल्या जवळ केलेली आहेत. त्यांच्या एका हाकेला शेकडो लोकांचा मॉब जमतो हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांना वाढदिवसाप्रित्यर्थ माझ्या वतीने पुणे शहराच्या वतीने माझ्या डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने मी ज्या परिसरात राहतो त्या तेथील सगळ्या कलाकारांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या उत्तमोत्तम शुभेच्छा देतो आणि त्यांनी गात राहावं आणि आपली कला लोकांसमोर आणत राहावी ही मनोमन इच्छा व्यक्त करतो. अनुबंध सेवा प्रतिष्ठान पुणे आयोजित व माननीय श्री दीपक भाऊ मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज जो कराओके गायन स्पर्धा जी अरेंज केलेली आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी मला परीक्षक म्हणून नेमलेलं आहे त्याबद्दल पहिली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांची खूप 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 आभारी आहे मी. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त पहिलं त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि आज जे काय ते गाऊन गेलेले इथे ते इतकं उच्च गायलेले आहेत की त्याबद्दल मला शब्दच नाही आहेत बोलायचे. मला बोलताच येत नाही त्याबद्दल. आणि ते मनात साठवलेलं आहे त्यांचं गाणं आणि असेच ते गात राहोत ही ईश्वर चरणी प्रार्थना आहे आणि सगळ्यांना त्यांच्या गायनाचा आनंद मिळावा. कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला स्वतः अशोक जाधव आमच्या घरी आले होते. त्यांनी आवर्जून आम्हाला आमंत्रण दिलं एक परीक्षक व्हायचं आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. आणि असेच कार्यक्रम त्यांनी आयोजित करावेत आणि आम्हाला परीक्षक म्हणून बोलवावं हीच सदिच्छा. अनुबंध सेवा प्रतिष्ठानचे अशोक जाधव यांनी कराओके गायन स्पर्धा माननीय दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केली. ती अतिशय छानपैकी पार पडली आणि त्याला मला परीक्षक म्हणून बोलवलं याचा मला खूप आनंद झाला. सगळ्याच गायकांनी छान गाणी गायलीत. दीपक मानकरांना माझ्याकडनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आज इथे दीपक भाऊ मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे जो कार्यक्रम वाढदिवसाचा इथे सादर केलेला आहे आणि हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने सादर केलेला कार्यक्रम आहे की पुण्यामधले जे नामवंत गायक आहेत किंवा ज्यांना आपलं करिअर करायचं आहे असे जे काही काळाच्या पडद्यावर लपलेले जे गायक आहेत त्यांना पुढे आणण्याचं काम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे केलेलं आहे.
आणि खरंच स्तुत्य असा हा उपक्रम आहे की प्रत्येकाने याचा मला वाटतं हे केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे आणि यामधून नवीन नवीन कलाकार निर्माण होतील आणि प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना याचा आनंद मिळेल आणि हा छंद सुद्धा जोपासला जाईल असं मला वाटतं. दीपक भाऊ मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त अनुबंध सेवा संस्थेतर्फे कराओके सिंगिंग कॉम्पिटिशन ही फारच उत्तमरित्या आयोजित करण्यात आली होती आणि ती संपन्न पण फारच सुंदर झाली. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गायकांनी भाग घेतलाय, म्हणजे 65 गायकांनी भाग घेतलाय आणि अतिशय सुंदर रीतीने त्याचं आयोजन अशोक जाधव यांनी केलं. हे खरंच हे वाखाणण्याजोगं आहे. असं याचं अनुकरण इतरांनी करावं. नमस्कार, मी डॉक्टर शिवकुमार साखरे. आज आमचे परम मित्र सेवाबंध सेवा संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अशोक जाधव यांनी जो स्तुत्य कार्यक्रम जो केलेला आहे, म्हणजे पुण्यातल्या नामांकित 65 गायकांना एकत्र करून त्यांनी दीपक भाऊ मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो कराओकेचा प्रोग्राम जो आज आखला होता तो संपन्न झालेला आहे आणि तो एकदम बेस्ट प्रकारे झालेला आहे. सगळ्यांनी आनंद लुटलेला आहे, व्यवस्थित संपन्न झालेला आहे. नमस्कार, मी मुक्सुद मुल्ला, मी खेड रत्नागिरी आलेलो आहे. मला सोशल मीडियावर या कार्यक्रमाबद्दल माहिती मिळाली, त्यामुळे मी लगेच अशोक सरांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी मला ताबडतोब सहभाग करून घेतला. कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट झालेला आहे आणि सर्व सिंगर्सनी चांगले गाणे चांगला परफॉर्मन्स केलेला आहे आणि यापुढे मी अशोक सरांना असंच विनंती करेन की असेच आपण कराओके कार्यक्रम या ठिकाणी ठेवा आणि हा कार्यक्रम निःशुल्क असेल हे एक अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याबद्दल मी अशोक सरांचे खूप खूप आभारी आहे. नमस्कार, मी श्रुतिका क्षीरसागर. आज दीपक भाऊ मानकर सरांच्या वाढदिवसानिमित्त अनुबंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट तर्फे इथे कराओके गायन स्पर्धा घेण्यात आल्या. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या सगळ्या स्पर्धा पूर्ण स्पर्धा ही पार पडलेली आहे. जे 70 कंटेस्टंट होते त्या सगळ्या कंटेस्टंटनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपली गीते सादर केलेली आहेत आणि आमच्यासारख्या छोट्या कलाकारांना आज जाधव सरांनी एक उत्तम व्यासपीठ मिळवून दिले, त्याबद्दल त्यांची मी खूप आभारी आहे. आज माझ्या जवळजवळ पूर्ण ग्रुप आम्ही इथे आलेलो आहोत कंटेस्टंट म्हणून आणि खरंच खूप सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे या स्पर्धेला. इथून पुढे सुद्धा अशाच स्पर्धा पुण्यात व्हाव्यात ही अपेक्षा. खूप खूप धन्यवाद. आज दीपक भाऊ मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त अशोक जाधव यांनी जो कार्यक्रम केला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सादर केला आणि पुण्यातल्या नामवंत गायक गायिकांनी यात भाग घेतला आणि उत्कृष्ट गाणी गाऊन लोकांचं मनोरंजन केलं, त्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद. नमस्कार, मी रेश्मा परितेकर. मी पारंपरिक लावणी करते. मी प्रोफेशनल खूप प्रोग्राम पाहिले आणि त्यामध्ये जसं फील येतं की असं वाटलं नाही की ही स्पर्धा पहिल्यांदा केली जाते, पण ही खूप छान पद्धतीने त्यांनी नियोजन केलं ना. असं वाटतं की याच्या आधी अशा काही 10-5 स्पर्धा झाल्या असतील. असं वाटत नाही की ही पहिल्यांदा स्पर्धा घेते आणि पहिल्यांदाच त्यांच्या संस्थेमार्फत ही स्पर्धा आहे आणि दीपक भाऊंच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा होते. यापुढेही आणखी आता 60-65 स्पर्धक आहे. उद्या 100 पर्यंत 1000 पर्यंत स्पर्धक वाढेल ही शुभेच्छा. माझं नाव रोहिणी मानकर आणि आदरणीय दीपक भाऊ मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजक अशोक दादा यांनी खूप छान कार्यक्रम आज आयोजित केला होता. खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ऑल ओव्हर महाराष्ट्रातून स्पर्धक इथे आले होते आणि या सर्व टीम मध्ये मला देखील अशोक दादांनी एक चान्स दिला आयोजकांमध्ये, तर त्यांचं मी मनपूर्वक आभार मानते. पण सगळ्यात महत्वाचं मॅनेजमेंट काय असतं. याआधी भरपूर ठिकाणी काम केलं पण मॅनेजमेंट मात्र अशोक दादांनी इतकं परफेक्ट आणि इतकं छान केलं होतं. कुठल्याच प्रकारची गडबड गोंधळ काहीच नाही. म्हणजे गेला महिनाभर जे ते मेहनत घेतायत त्याचं फळ आज खूपच छान आम्हाला इथे अनुभवायला मिळालं आणि दीपक भाऊंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या संपूर्ण टीम कडून मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार, मी उदय पारखी. आजचा जो कार्यक्रम आहे ते कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे दीपक भाऊंचा वाढदिवस तर आहेच आहे आणि मुळात ते कलाकार असल्यामुळे आम्हाला सर्वांना परिचित आहेत ते आणि सगळ्यांचे लाडके आहेत पुणे शहराचे. आणि मी पण इतक्या वर्ष सरकारी नोकरीत किंवा बाहेर फिरतीवरती असताना मी कधी गायची आवड असताना कराओकेवरती घरात गायचो पण स्पर्धेमध्ये कधीच भाग घेतला नाही.
पण ह्या वेळेला ज्या स्पर्धेचं मला ज्या वेळेला माहिती मिळाली आणि कार्यक्रमाचं वैशिष्ट्य कळालं की त्यांची आवड आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना आवड आहे आणि त्या निमित्ताने हे कलाकार येतात. आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातनं कलाकार आलेत, औरंगाबादवरून आलेत, पुण्यातनं आलेत, जसं जसं ज्याला वेळ मिळेल त्या सगळे हौशी आहेत. कुणी असे प्रोफेशनल कलाकार एकही तुम्हाला दिसणार नाही. आणि स्वतः मेहनत करून प्रॅक्टिस करून मी सुद्धा रात्र 12-12 1-1 वयापर्यंत त्या गाण्याची प्रॅक्टिस केली, ट्रॅकवर प्रॅक्टिस केली. आणि नियोजन असं असतं त्या आल्यानंतर आम्हाला जे सुरुवातीपासून जे कराओके ट्रॅक पाठवणं असेल, त्या लिंक पाठवणं असेल, त्यानंतर त्या स्पर्धेची माहिती असेल, इतकी उत्तमभूत त्या ग्रुपवरती माहिती मिळाली आम्हाला. तर आम्हाला आल्यापासून रजिस्ट्रेशन पासून जसं आम्ही कुठेतरी एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जातोय त्यानंतर तसं रजिस्ट्रेशन असतं, कॉर्पोरेटमध्ये असल्यानंतर ते बघितलंय मी, सेम तसं मला तो फील आला. त्यानंतर कुठलंही असं हे वाटलं नाही की घरच्यासारखं वातावरण वाटलं. प्रत्येक जण ज्या स्पर्धेच्या निमित्ताने आलेला स्पर्धक असो किंवा आयोजन समितीमार्फत कुठले कार्यकर्ते असो, तर प्रत्येकाने इतकं उत्स्फूर्त स्वागत केलं आणि प्रत्येकाने असं इतका सहभाग त्याच्यामध्ये जाणवला की तो आपला कार्यक्रम वाटला मला. आणि खूप खूप छान आजच्या कार्यक्रमाचं अशोक भाऊंना सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. असेच कार्यक्रम करत राहा आणि आमच्या सगळ्यांचा तुम्हाला खूप खूप मनापासून सपोर्ट असेल. धन्यवाद. आदरणीय भाऊंच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा. आणि अशोक दादांनी इतकं छान नियोजन केलं सगळ्या गोष्टी आणि मला पण पहिल्यांदा चान्स भेटला. मी पण इथं वेगळंच खूप म्हणजे हे जजमेंट आणि सगळं मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी आणि रोहिणीताईंनी अशोक दादांनी पण एवढं मला सपोर्ट केला. थँक्यू. आणि आजच्या दिवस दीपक भाऊंना आमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आजचा कार्यक्रम फार सुंदर झाला. असाच कार्यक्रम आम्ही पुढच्या महिन्यात आंतर महाविद्यालय गायनाचा कार्यक्रम घेणार आहोत जून मध्ये, तर सर्वांनी भाग घ्यावा.